ऑगस्ट 2024 रोजी वैभव उत्तम सहजराव हे विळत परिसरातील गवळीवाडा वॉटरफॉल येथे फिरण्यास गेले असता अनोळखी 5 इसमांनी वैभव सहजराव यांना लाथाबुक्क्या आणि काठीनं मारहाण करून त्यांच्याजवळ असलेले 6,900 रुपये किमतीचा मोबाईल फोन, चांदीची चेन, अंगठी आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची फिर्याद MIDC पोलीस ठाण्यात दिली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तपासाची चक्रे वेगानं फिरवत आरोपी हे राहुरी तालुक्यातील कात्रड गावातील असल्याचं समजलंय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सुरेश रणजित निकम, विलास संजय बर्डे, रोहित संदीप शिंदे, ज्ञानेश्वर भानुदास बर्डे, शांताराम भानुदास काळकुंड या 5 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलं आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. तर पुढील तपास MIDC पोलीस करत आहेत. MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गवळीवाडा वॉटरफॉल या ठिकाणी फिर्यादी नामे वैभव सहजराव हा आपल्या मोटरसायकलने फिरण्यासाठी गेला असता साधारण 2:30 ते 3 वाजेच्या सुमारास अज्ञात अशा 4 ते 5 इसमांनी त्याला मारहाण करून त्याच्याकडनं त्याची चेन आणि मोबाईल हा जबरीने चोरून नेलेला होता. त्याप्रमाणे MIDC पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर ठिकाण हे निर्मनुष्य ठिकाण असल्याने गुन्ह्याची उकल करणं आव्हानात्मक होतं. API थोरात आणि त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर तसेच मागील घटनांचा आढावा घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये यश आलेलं आहे. या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी सुरेश रणजित निकम, विलास बर्डे, भानुदास बर्डे व त्यांचे इतर अजून 2 साथीदार सर्व राहणार कात्रड तालुका राहुरी यांना अटक करण्यात आलेला आहे, ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्यांना विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. त्यांना पुढील तपासाकरता MIDC पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आलेला आहे.